आता होत आले या पुढे ते ना कधी होणे. आता होत आले या पुढे ते ना कधी होणे. आता तरी मिळून सर्व बोला, आता तरी मिळून सर्व बोला. ना ऐसे ना पुन्हा होणे. हताशा होत आले या पुढे ते ना कधी होणे. मला मान्य आहे की माझं चुकलंय. एक पत्नी आणि सुनेचं कर्तव्य पार पाडता पाडता मी विसरले होते की माझं तुमच्या प्रती देखील काही कर्तव्य बनतं. सरपंच म्हणून तुमच्या अपेक्षा पूर्ण करू शकले नाही. त्यासाठी मी हात जोडून तुम्हा सर्वांची माफी मागते. पण ह्यावेळी आपल्याला सर्वात आधी जो विचार करायचा आहे तो असा की कसं त्या मारेकऱ्याला फासावर लटकवता येईल, ज्याने आपल्या गावातल्या मुलीच्या बाबतीत एवढा घाणेरडा अपराध केलाय. काकी मला माहित आहे की कायमचं जाणाऱ्याला परत आणता येत नाही, पण एका गुन्हेगाराला शिक्षा देऊन हिच्या जाण्याचं दुःख कमी करता येऊ शकतं. काकी तुम्हाला असं वाटत नाही का की चंदाच्या मारेकऱ्याला शिक्षा व्हावी? बोला ना. इच्छा आहे ना काकी? मी तुम्हाला वचन देते की तुमची सरपंच तुमच्या मुलीच्या गुन्हेगाराला नक्की शोधून काढेल. मग तो भले कोणीही असू दे, जगाच्या पाठीवर कुठेही असू दे, कितीही मोठा असू दे, त्याला याची शिक्षा भोगावीच लागेल. जोपर्यंत त्या मारेकऱ्याला शिक्षा होत नाही तोपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही. आणि मी तुम्हा सर्वांना सुद्धा वचन देते, जोपर्यंत मी चंदाच्या गुन्हेगाराला पकडून देत नाही तोपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही. विजय, मला तुमची मदत हवी आहे. पोलिसांना फोन करून FIR नोंदवून घ्या आणि हॉस्पिटलमध्ये फोन करून ॲम्ब्युलन्स सुद्धा मागवून घ्या. ठीक आहे, मी आताच दोन्ही ठिकाणी फोन करतो. मी जाऊनच येतो. मुली, या घरात मी जेव्हापासून आलोय सगळ्यांना बघतोय, समजून घेतोय, पण तुझं गणित मला काही सुटत नाहीये. अहो काका, तसं गणित तर तुमचंही सोपं वाटत नाहीये. गंगाधरची मुलगी आहेस ना तू? तुझ्या बापाला ओळखतो मी. कुठल्या भ्रमात राहू नकोस. त्रिलोकी नाव आहे माझं, आणि माझा दरारा असा आहे की जिथे लाथ मारेन तिथे पाणी काढेन. तुम्ही आला होतात ना, त्याच दिवशी तुमचा दरारा माझ्या लक्षात आला होता. तो म्हातारा जो भारतीला बोलवायला आला होता आणि तुम्ही त्याला मार देऊन पिटाळून लावलत. नाही, मी कोणालाच काही सांगणार नाही. तोंड बंद. जेवढी वरच तेवढीच जमिनीत असतो.
तुम्ही तरी कुठे कमी आहात काका साहेब. एक गोष्ट नीट लक्ष देऊन ऐक, परत सांगणार नाही. जर या घरात राहायचं असेल तर आपले डोळे आणि कान बंद ठेव. जर कुठल्या दिवशी माझं डोकं सटकलं ना, तर आयुष्यभर भिंगरीसारखी फिरत राहशील, भिंगरीसारखी. नाग आहे मी, नाग. माझं तुमच्याशी कुठल्या जन्माचं वैर आहे काका? वैर करू नकोस, त्यातच भलं आहे तुझं. मी एक गोष्ट सांगू, हं. मी खूप आनंदात आहे. त्याचं काय ना की जे काम इतक्या दिवसात मी नाही केलं ते तुम्ही येता क्षणी बस असं करून दाखवलं. तुम्हाला समजतंय ना मला काय म्हणायचंय काका साहेब? मला ना मैत्री करावीशी वाटते तुमच्याशी. अशा कुठल्याही भ्रमात अजिबात राहू नकोस. त्रिलोकी मैत्री नेहमी बरोबरीच्या लायकीच्या माणसांबरोबरच करतो. आता लायकीचा मुद्दा वेळेलाच सोडवू देत. तसं जर तुम्हाला कधी माझ्या मदतीची आवश्यकता भासली तर इतका कमकुवत नाहीये मी की मला कधी तुझ्यासारख्या मुलीची गरज भासेल. बस. तसं तर भविष्यात कधी माझ्याशी संवाद साधण्याची संधी मिळाली ना, तर असं मध्ये मध्ये टोकण्याचं काम करू नकोस. त्याचं काय आहे की ज्याला ना कोणी टोकी, नाव आहे त्रिलोकी. म्हणून मैत्री करूया. हा तर खूपच पोचलेला माणूस आहे ज्योती, पण कामाचा आहे. ह्याच्याशी तर मैत्री करावीच लागेल. त्याने भले काहीही करू देत, फायदा तर आपलाच होणार आहे. तुम्ही प्लीज घरी फोन करून आईंना कळवाल का? घाईघाईत निघताना आईंना सांगायचंच राहून गेलं. तू काळजी करू नकोस, मी तिला आधीच कळवलंय. आणि ती ॲम्ब्युलन्स मागवली आहे, ती लवकर येईल ना? ॲम्ब्युलन्स येतच असेल. बरं भारती, मी काय म्हणत होतो की प्रेत पोस्टमॉर्टमसाठी हॉस्पिटलमध्ये नेलं जाईल तशी तू घरी निघून जा. मी हॉस्पिटलमधून सरळ घरीच येईन. नको विजय, तुम्ही प्लीज मला अडवू नका. मी तुमच्या सोबतच येईन. माझ्या मते माझं तिथे असणं गरजेचं आहे. बरोबर आहे, पण जर तू घरी जाऊन थोडी विश्रांती घेतली असतीस तर बरं झालं असतं. तुम्ही माझी काळजी करू नका, मी नंतर विश्रांती घेईन. ही वेळ आराम करण्याची नाही आहे. ठीक आहे, जशी तुझी मर्जी. आता खूप झालं. आता मी ज्योतीला तिथे एक क्षण सुद्धा थांबू देणार नाही. शांतीचं आयुष्य तर ह्यांनी उद्ध्वस्त केलंच आहे. ज्योतीला सुद्धा आता त्याच आगीत ढकलायला निघालेत. मी हे कधीच सहन करणार नाही. सरस्वती, ही कुठे जायची तयारी करतेस? मी काहीतरी विचारतोय, उत्तर देशील का? कानात बोळा घालून बसलीयस का? ऐकतेय सगळं. मग सांगत का नाहीयेस की कुठे निघाली असते? धरमपूर, शांतीच्या सासरी ज्योतीला घेऊन येण्यासाठी चालले. आता ज्योतीला तिथे एक क्षण सुद्धा राहू देणार नाही. काय, ज्योतीला आणायला? मग काय शांती तिथे एकटीच राहणार आहे? अगं तिची अवस्था बघितलीस ना तू. स्वतःच्या दुःखापुढे तिला कसलंच भान उरलं नाहीये. न वेळेवर खाते, न वेळेवर झोपते. अगं तिची बहीण तिच्या सोबत असली तर तिला आधार तरी वाटेल ना. देवाने शांतीला दुःख दिलंय तर ते सोसण्याची ताकद सुद्धा देईल. ज्योती तिथे किती दिवस राहणार? तिथे शांतीला एक ना एक दिवस एकटीलाच राहावं लागणार आहे. किती दिवस ज्योती तिला साथ देणार आहे? आता आयुष्यभर तर ज्योती तिच्यासोबत राहू शकत नाही ना. मला माहिती आहे की ज्योती आयुष्यभर तिच्यासोबत राहू शकत नाही, पण शक्य आहे तोपर्यंत तिला तिथे राहू दे ना. अगं काय फरक पडतोय ज्योती इथे राहिली काय किंवा शांतीजवळ राहिली काय? खूप फरक पडतो. आणि आता मी ज्योतीला तिथे एक क्षण सुद्धा राहू देणार नाहीये. मला काय माहित नाहीये तुम्ही ज्योतीला का तिथे सोडून आलात ते, आणि ज्योती तिथे काय काय करणार आहे ते मला सगळं माहितीये. सगळं माहिती आहे ना? मग अजून एक गोष्ट लक्ष देऊन नीट ऐक. ज्योती त्या घरातून तोपर्यंत बाहेर पडणार नाही जोपर्यंत मी शंकर सिंगला त्याची लायकी दाखवून देत नाही.
शांतीचे बाबा, तुम्हाला कळत कसं नाहीये? अहो, ज्योती हे योग्य नाही करत आहे. याने ना तिचं भलं होईल आणि प्रीतीचं सुद्धा नाही. अहो, जरा विचार करा. ज्योतीला जे करायचंय ते ती करून इथे परत येईल, पण त्या घरात तर शांतीला राहायचंय ना, तिला भोगावं लागेल ना. तसंही देवाने त्या बिचारीला विधवा करून तिचं आयुष्य नरक बनवलंच आहे. आता तुम्ही तिचं आयुष्य अजून का उद्ध्वस्त करताय? का? ज्योती काही बोळ्यानं दूध पिणारं बाळ नाहीये. तिला स्वतःचं बरं वाईट चांगलंच कळतं. मला खूप लाज वाटेल हे सांगताना की तुम्ही ज्योती आणि शांतीचे बाप आहात. आपल्या स्वार्थाच्या हव्यासापोटी तुम्ही एका मुलीचं आयुष्य तर धुळीला मिळवलंच आणि दुसरीला सूड उगवायच्या इच्छेने आगीत ढकलून देताय. सरस्वती, बायको आहेस, बायकोसारखीच राहा. मला काय करायचंय आणि काय नाही करायचंय हे मला चांगलंच माहित आहे. तू मला समजावण्याची गरज नाहीये, कळलं? असं माझ्यावर डाफरून आता काहीच उपयोग होणार नाहीये. मी आता गप्प बसणार नाहीये. या अगोदर गप्प राहून आपल्या मुलीची अवस्था बघितली. आता मी तेच करणार जे मला हवंय. ह्या घराचं तर काही कळतच नाहीये. घर आहे की धर्मशाळा? कोण कधी येतंय, कोण कधी जातंय, कोण काय करत असतं काहीच पत्ता लागत नाही. हेच तर या हवेलीचे दुर्दैव आहे काकू. तू तर गप्पच बस. माझ्या समोर जास्त चपड चपड करायची गरज नाहीये. आपल्या सासूकडे जाऊन काय ती चपड चपड कर. आणि तुझी ती बहीण कुठे आहे ग? इथे काय फुकटचं गिळायला आलीये? पाहुणे फक्त 2-4 दिवसांचे असतात. 5व्या दिवसापासून पाहुण्यांचा पाहुणचार नसतो करायचा. जा, तिला बोलावून आण. मी इथे काम करणार आणि ती महाराणी बनून खाणार, हो ना? हा, फुकटचं खायला आलीये? बोलाव जा. हो हो. काय हो काकी, हो काकी, बोलाव. ताई, मी जरा बाहेर जाऊन येते. बाहेर कुठे निघालीस ग? घरातली कामं करायला घे की. काय? काय बाय काय करू नकोस. हवेलीत राहायचं असेल तर घरातल्या कामाला हातभार लावावा लागेल. फुकटचं गिळायला मिळायचं नाही. ते पीठ दे इकडे. इथे ये. बस लवकर. हे पीठ मळून दे. अहो काकी, तुम्ही काकी काकी काय करतेस? गुपचूप पीठ मळायला घे. तू काय बघतेस? काम कर तुझं. अरे रे रे रे, पिठात एवढं पाणी घालायचं असतं का? काही शिकली नाहीस. एवढी मोठी झालीस. उद्या सासरी गेल्यावर नाक कापशील, नाक. मग सासू लाटण्याने पूजा करेल तर म्हणतील की सासू का जागे. काम ना धंदा, बस फक्त नट्टापट्टा करा. उंच उंच टाचाच्या चपला घालून टुमकट टुमकट चालली होती. व्यवस्थित मळून दे. काय कर?
तुला गमवायचं नाही रे. अजिबात गमवायचं नाही. तू तर माझा सगळ्यात विश्वासू माणूस आहेस रे. कुत्र्यापेक्षाही जास्त प्रामाणिक. बाई कुत्रा सुद्धा कधी कधी पेसाळला की मालकावर भुंकत राहतो, पण तुला गमवायचं नाहीये. अजिबात गमवायचं नाहीये. पण काय करू मित्रा. मला तर अभिमान आहे तुझा, गर्व आहे मला तुझा गर्व. तुला खरंच गमवायचं नाहीये रे. तुझी कमतरता कोणीच भरून काढणार नाही, पण काय करायचं. ठाकूर साहेब, मी माझ्या आईबाबांचा एकुलता एक मुलगा आहे. अरे माहिती आहे रे खोळ्या. मला माहित नसणार तर कोणाला माहित असणार की तू जो आहेस आपल्या आईबाबांचा एकुलता एक मुलगा आहेस, आणि तुझे आईबाबा तुझ्याशिवाय जगू शकणार नाहीत. अरे जगतील तरी कसे रे तुझे आईबाबा तुझ्याशिवाय. तू माझं एक काम कर. मी तुमच्यासाठी जीव सुद्धा देईन ठाकूर साहेब. बस वेड्या, गप गप. काय जीव बिव देण्याच्या गोष्टी करतोयस रे. हं? तुझा जीव घेऊन काय करणार आहे मी वेड्या. मी तुला असं वाटलो का माझ्या सगळ्यात विश्वासू माणसाचा जीव घेईन का मी. हं? तू फक्त एकच काम कर. काय की धरमपूरला जोडणारे जितके पण रस्ते आहेत ना, नदी नाले जंगल झाडी डोंगर हायवे नॅशनल हायवे जे काही आहे त्या सगळ्या रस्त्यांना कायमचं विसरून जा. काय की तुझे आईबाबा तुझ्याशिवाय जगू शकणार नाहीत ना बाळा. कसे जगतील तुझे आईबाबा तुझ्याशिवाय. खूपच समजूतदार आहेस रे तू, खूपच समजूतदार आहेस. हे घे. हे काय? हे तिकीट आहे. एका माणसाचा टेलिफोन नंबर आहे, थोडेसे पैसे आहेत. इथून सरळ सरळ मुंबईला निघून जा. तिथे पोहोचल्यावर या नंबरवर फोन कर, तर तुझ्या राहण्याची खाण्यापिण्याची सगळी व्यवस्था होऊन जाईल. कुठल्याच गोष्टीची काळजी करू नकोस. अरे तुझी उणीव माझा जीव जाळत राहील रे. गमवायचं नाहीये रे मला, तुला गमवायचं नाहीये. चल जा, चल चल. आपला देश 15 ऑगस्ट 1947ला स्वतंत्र झाला आणि 26 जानेवारी 1950ला प्रजासत्ताक झाला. मावशी, या दोन्हीत काय फरक आहे? खूप मोठा फरक आहे चिंटू. 15 ऑगस्ट 1947ला इंग्रज आपला भारत देश कायमचा सोडून निघून गेले आणि 26 जानेवारी 1950ला आपल्या स्वतंत्र देशात संविधान लागू झालं. म्हणजे आपल्या देशात आपले कायदे लागू झाले आणि अर्थव्यवस्था नीट केली गेली. लोकांना मौलिक अधिकार मिळाले आणि मग आपल्या देशात खूप खूप समृद्धी आली. अरे बाळा चिंटू. अगं गीता, तू कधी आलीस? हे काय आत्ताच आले. नमस्कार. अगं आयुष्यमान भव. येताना काही त्रास नाही ना झाला? नाही काहीच त्रास नाही झाला. बसमध्ये बसले आणि सरळ इकडे आले. चल ये बस. काय चिंटू बाळा, काय चाललंय? ते मावशी शिकवत होती की कधी आपला देश स्वतंत्र झाला आणि कधी ते कायदे लागू झाले. अरे वा, ही तर चांगलीच गोष्ट आहे. बरं बाळा, आता मला सांग, घरी कसे आहेत सगळे? सगळे खूप मजेत आहेत. आणि हां, बाबांनी तुम्हाला नमस्कार सांगितलंय. अगं बाळा, त्यांना भेटून कितीतरी वर्ष झाली. आता बहुधा त्यांना भेटायला जावंच लागेल. बाबा सुद्धा असंच बोलत होते. आता काय सांगू बाळा, आम्ही सगळे आमच्या कामात एवढे गुंतून गेलोय की कुठे ये जा करायला वेळच मिळत हो, नाही. म्हणूनच तर मी आले. चहा आणू का दादा? तारा, आता जेवायची वेळ झाली आहे, सगळे जेवूया ना. बरं ठीक आहे. अहो दादा, तुम्हाला काही कळलं का? आज तर हद्दच झाली. हो बाळा, आलाय माझ्या कानावर. एका नराधमाच्या वाईट कृत्यामुळे एका साध्या भोळ्या मुलीला आत्महत्या करावी लागली. ह्यावेळी तर खूपच वाईट घटना घडली. सगळा दोष भारतीच्या माथी मारला. आता तुम्हीच सांगा, ह्याला काही अर्थ आहे का? आणि हे पण सांगता येईल त्यानंतर आपल्या भारतीनं काय केलं. खरंच दादा,
हा तर तुम्हीच दिलेले संस्कार आणि शिक्षणाचा परिणाम आहे की इतक्या कठीण परिस्थितीमध्ये सुद्धा भारतीने हे प्रकरण किती शिताफीने सोडवलं. नाही तर माहित नाही काय झालं असतं. ताई, भारतीला बोलावून घे ना, तिला खूप भेटावंसं वाटतंय मला. ठीक आहे, बोलवेन. जितक्या लवकर होईल तिला बोलवेन. तारा, जर जेवण तयार असेल तर पानं घे. मी हात पाय धुवून येतो. हो. आता होत आले या पुढे ते ना कधी होणे. आता होत आले या पुढे ते ना कधी होणे. आता तरी मिळून सर्व बोला